बॅट्समनसाठी जास्त ॲडव्हान्टेज आहे, बॉलरसाठी देखील तेवढंच ॲडव्हान्टेज आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा जास्त ॲडव्हान्टेज तुला मिळाला कारण तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवलीस. त्याबद्दल काय सांगशील? आयोजकांनी जे तिसऱ्या बॉलला सुपर बॉल ठेवली आहे ते तर अतिउत्तम आहे, कारण का एखाद्या प्लेअरला किंवा बॉलरला तो चॅलेंज आहे की तू तुझी 100% कसं देतोस ते त्याच्यावर आहे. आज ते मी दिलं आणि माझ्या मागोमाग माझा पार्टनर सतीश यांनी सुद्धा दिलं, त्याचंही मनापासून धन्यवाद. चला, थँक्यू व्हेरी मच. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढे जाऊ नका, नेक्स्ट मॅच आम्ही या ठिकाणी मात्र तुमच्यासोबत जॉईंट होतोय. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आपल्याला सन्मानित केली आहे, पुरस्कृत केली आहे, धनंजयजी घाडगे यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच त्यांचे कल्पक बुद्धिमत्ता, आज त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. छोटीशी ट्रॉफी, परंतु क्रिस्टल ट्रॉफी म्हटलं की मग प्रत्येकाला मात्र हवीशी ही ट्रॉफी आज आपल्याला पुरस्कृत केली, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. आणि थेट मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण करू आवाजामध्ये परिवर्तन. पहिला बॉल सुरुवात आपण करतोय. पहिलाच बॉलवर विकेट किपर चूक करेल. 1+1 अशा धावा मिळतील. 2 होईल सुरुवात. पहिल्याच बॉलवर सुरुवात थोडी डलमली झाली फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. लेझी सेटअप आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पहिलं सत्र आहे, पहिल्या मॅचेस सुरू असताना मात्र नक्कीच थोडंसं एक्सरसाइज तुम्हाला करावे लागेल. जाऊया आपण थेट कॉम्पॉक्सकडे, ऐकूया आपल्या नवी मुंबईचा बुलंद आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आवाज हर्षजी मडवी सरांकडे. थँक्यू. ऑफस्टॉपच्या बाहेर होता बॉल, बॉल सोबत छेड काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु पंच सांगतात वाईट आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल. रिपीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुटवर्कचा वापर, ड्राईव्ह केल्या बॉल लॉंग ऑफ मध्ये, फिल्डर नाहीये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांकडून सिग्नल येतो, हा चौकार आहे. 4 धावा मिळतील. 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. अर्थात धावसंख्या आता स्कोर कार्डवरती आहे ती 7 ऑन द बोर्ड. आणखीन एक बरोबर स्लॉट मधला बॉल पाठवून दिला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे प्रोटेक्शन दिले गेले स्क्वेअर लेग मध्ये आणि मिड विकेटला, तिथे मात्र अगदी समोर व्ही शेपचा चांगला वापर करत असताना बॅट्समन नागेशला आपण या ठिकाणी पाहतोय. दोन चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आता हा तिसरा बॉल असेल सुपर बॉल, आणि सुपर बॉल मध्ये नेमका काय घडामोडी होतील हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार तर आलेत. टीमची टोटल आतापर्यंत 11 वर जाऊन पोहोचले 2 बॉलच्या मदतीने. तिसरा बॉल सुपर बॉल, गौरवची आता मात्र खरी अग्निपरीक्षा असेल या बॉलवरती. इथे देखील समोर ड्राईव्ह केलंय, गॅप मधून काढलाय बॉल लॉंग ऑफ मध्ये, परत त्या झोन मधून धावा आले. 4+4 टोटल 8 धावा इथे मिळतील टीम चरईला. गावदेवी जणनी माता चरई टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते शिर भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब सडवलीच्या विरुद्ध. आणि खर तर विनायक घाडगे यांचे शुभ हस्ते आपण एक सन्मान करणार आहोत. करंजे गावचे खरं तर भावी जावई म्हणून आता नुकतीच त्यांची आता ओळख निर्माण होणार असे वडघरचे ज्ञानेश्वरजी कदम यांचा या ठिकाणी मात्र सन्मान केला जाईल. आणि विनायक यांचे साडू, आणि हेच असायला हवं, साडूंचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मात्र होणार आहे. 5 बॉल सलग 5 चौकार इथे मात्र मारण्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. कमालीची बॅटिंग नागेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 5 बॉल 5 सलग चौकार आलेत.
आणि त्यामध्ये 6वा चौकार बोनस मिळालाय तुम्हाला. 24 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. टीमची टोटल 24 झाली आहे. 27. पहिले 3 वाईड. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. अक्षय जाधव. अक्षय जाधव आला. चला प्लीज फास्ट खेळा प्लीज. वेळ घेऊ नका आपण. अतिरिक्त वेळ घेणं कमी करा. 10 मॅचेस खेळायचे आहेत आपल्याला संपूर्ण दिवसभरात. हो पहिलाच बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि LBW आउट नाहीये त्यामुळे अपील करून काहीच अर्थ नाही. हे देखील आम्ही या निमित्ताने सांगतोय कारण बऱ्याच वेळा खेळाडू उत्साहित होऊन अशा पद्धतीने गोष्टी घडवतात. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर मात्र एक चांगला स्विंग पाहायला मिळाला बॉलवरती. एअर स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल या ठिकाणी मात्र समोर असेल. तिसरा बॉल सुपर बॉल या ठिकाणी मात्र असेल. सुपर बॉल वरती किती धावा येतील याकडे लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. ऑन साईडला खेळायचा होता. बॉल हवेमध्ये. कॅचची संभावना. -3. तिसरा बॉल चॅलेंज असतो प्रत्येकासाठी. नुकताच चांगला उल्लेख केला होता दीपेशने जो सामनावीर ठरला होता या मागील मॅच मध्ये. त्याने म्हटले की प्रत्येकाचा खरं तर त्या ठिकाणी मात्र 100% असणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची ती एक नामी संधी असते. बाकीचे बॉल तुम्ही काय करता हे फार महत्वाचं नाहीये परंतु तिसऱ्या बॉलवरती तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. मॅच मध्ये तुम्हाला जी ओव्हर मिळते त्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व सिद्ध होतं की बॅट्समनचं वर्चस्व सिद्ध होतं हे मात्र महत्वाचं आहे. आता सध्या तरी गोलंदाजाचं वर्चस्व सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. बॉल तयार. समोर खेळले. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कमालीचं टायमिंग होतं. बरोबर ओव्हर पिच बॉलला खेळलं होतं. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन मध्ये फिल्डर उभे होते परंतु राजला मात्र मिळाली नशिबाची साथ. षटकार आलाय. टीमची धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचली 31 वरती. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का नागेशच्या रूपाने ज्याने 5 चौकार मारण्याचा विक्रम मात्र केला या मैदानावरती. आणखीन एक चांगला फटका खेळायचा होता. बॉल हवेमध्ये. कॅच ड्रॉप विकेट किपर कडून. ही झाली आहे चूक. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील अन्यथा पुढील वाटचाल तुमची कठीण आहे. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिले 5 बॉल संपले. टीमची टोटल पहिल्या 2 ओव्हरमध्ये बनली गेली ती 31 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये एक चांगला झेल आणि
विकेट मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती अनिकेत गायकवाडला. विकेट इथे मात्र मिळाली अनिकेत गायकवाडला. पहिल्या बॉलवरती सफलता मिळते. बॅट्समन होते बाद, वैभवला जावं लागते माघार येतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश दाखल झालाय. चला प्लीज मेक इट फास्ट. वेळ आपण अतिरिक्त घेऊ नका. सातत्याने या गोष्टीची चर्चा होतीये. DKM ट्रॉफी करंजे पायटेवाडी दरवर्षी काहीतरी नवनवीन घेऊन येते. प्रत्येक खेळाडू येणारा मनोगत व्यक्त करताना सांगतोय DKMची स्पर्धा आम्हाला खेळायला आवडते. फक्त त्यांची एकच इच्छा आहे की स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघ आपण सहभागी करून घ्यावेत. शॉर्ट स्कोअर लेगकडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा आलेत 32. 32 ऑन द बोर्ड. सुपर बॉल इथे मात्र येईल आता. तिसऱ्या बॉलवरती असणाऱ्या सुपर बॉलची खून पंच आम्हाला कळवतायत. त्यामुळे या बॉलकडे लक्ष आहे. अनिकेत गायकवाडने सुरुवात तर चांगली करून दिली आपल्या टीमला, परंतु त्या व्यतिरिक्त आता तिसऱ्या बॉलवरती काय करेल हे मात्र पाहायचे. समोर असणारे बॅट्समन राज. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आतापर्यंत पहिल्याच बॉलवर. हाफ ट्रॅकर मिड विकेटच्या वरून बॉल फ्लाय होत. 6+6 12 धावा मिळाल्या. अतिशय चांगला उपयोग केला या तिसऱ्या बॉलचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडलेला बॉल होता. जास्त वेळ मिळाला त्याला सेट होण्यासाठी बॅट्समनला आणि थांबून खेळलेला फटका मिड विकेट क्लिअर करून चाललाय. 6 धावा मिळाल्यात. 6+6 टीमची टोटल अगदी 12ने वाढतीये. धावा झाल्या 44. तयार आहे राज स्वागत करण्यासाठी अनिकेतचं. आता बॉल जास्त वरती चढलाय. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. कॅच पकडलीये. कॅप्टन तृषाल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं आपल्याला आणि त्याच्या हातातून कॅच निसटणं थोडं कठीण. हार्दिकला चांगलं बॅकअप दिलं. कॅप्टनने सांगितलंय की टीमचा कॅप्टन म्हणून मी खंबीरपणे प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी आहे आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला. फलंदाज होतो बाद. राजला जावं लागेल माघारी. ग्रुप आहे इकडे आता. AB ग्रुप बॉल तयार. इथे देखील पहा कमी गतीचा बॉल होता. पुन्हा एकदा बॉलला ढकलून दिले. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल आली आहे टीमची. टोटल 1ने पुढे जाते धावसंख्या 45. 45 नाव ऑन द बोर्ड. 3 ओव्हरचा खेळ ते मात्र संपलाय.
पहिले 15 बॉल या ठिकाणी पूर्ण झालेत. 15 बॉल म्हणजे 3 ओव्हर. या स्पर्धेची ओळख राहणार आहे. काहीतरी वेगळं आम्ही देखील बऱ्याच वर्षानंतर पाहिले. अमित घाडगे यांच्या डोक्यामध्ये कुठून कल्पना येतात हे माहीत नाही आहे, परंतु येतात त्या सगळ्याच वेगवेगळ्या आहेत. संचित कदम आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी हाताळण्यासाठी. आता टार्गेट सेट होणार या ओव्हरमध्ये. तयार आहे तो आपल्या बॉलिंग मार्कवरती. समोर डावकुरे आता बॅटर बळीराम आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शन पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला आम्हाला दत्ता. मेहर सर इशारा करतात वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. बॉलचा रिपीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅचमध्ये. श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी गावचे आयोजन. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल आणखीन एक खराब बॉल संचित कदम कडून मात्र हाताळला जातो. सलगचा दुसरा वाईट बॉल आलाय. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचते. 47 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र साईड चेंज करून टाकण्याचा प्रयत्न केला गेला तरी देखील हा बॉल काय घडले हे मात्र पाहूया. अजूनही पंचांचा निर्णय येणं हा मात्र बाकी आहे. अजूनही या गोष्टीची प्रतीक्षा आहे. पंचांचा निर्णय येणं अद्यापही शेष बाकी आहे. त्यामुळे या संपूर्ण निर्णयाकडे मात्र लक्ष लागून राहिले, कारण 2 वाईट बॉल तो ऑलरेडी हाताळतो आणि हा तिसरा बॉल नो बॉल आहे. नो बॉल येतोय, त्यामुळे आता अडचणी वाढल्यात त्या बॉलिंग करणाऱ्या टीमचं आणि त्यासोबत बॉलर संचित कदमच्या. अडचणीमध्ये होणारी वाढ. फ्री हिटची संधी पहिल्याच बॉलवरती प्राप्त झाली आहे. टीमची धावसंख्या झाली 48. 48 रन्स ऑन द बोर्ड. फ्री हिटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने काढलाय. आता आलाय डॉट बॉल. चांगली बॉलिंग. सेकंड बॉल इन प्रोग्रेस. हाफ ट्रॅकर बॉल बॉडीवरती आदळतोय आणि इथे रनआउटची संधी होती ती मात्र मिळत नाहीये. एक लेग बाईसचा इशारा आलाय. 1 रन मिळाली टीमला. टीमची टोटल 1 ने पुढे चालली. 48-49 धावा धावफलकावरती आहेत. सुपर बॉल चा कॉल येतोय पंच दत्ता मेहर सरांकडून. तिसरा बॉल आहे सुपर बॉल आणि या सुपर बॉल साठी काहीतरी वेगळं करावं लागेल. जर इथे डॉट बॉल आला तर मात्र 2 धावा मायनस होतील. विकेट आल्या 3 धावा मायनस. रन आल्या त्या डबल मिळतील. त्यामुळे आता संचित कदमला ठरवायचं हा बॉल कसा टाकायचा आहे. चांगल्या गुणवत्तेचा बॉल तुम्हाला धावा मायनस करून देईल, परंतु एखाद्या खराब बॉल तुमच्या धावा डबल होतील. ऑन साइडला खेळलेत फिल्डर आहेत. गॅपमध्ये टप्पा तर पडलाय, त्यामुळे धावा तर डबल मिळतील यात शंका नाही. 2+2 4 मिळाल्यात. काही फरक पडत नाहीये. धावा तर डबल होत्या. टीमची टोटल झाली आहे आतापर्यंत स्कोर कार्ड वरती त्या 53. आणि यानंतर सामना असेल तो श्री मावळ्यादेवी क्रिकेट क्लब चांबारगडी बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्ध खेळतील. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये लॉंग ऑन मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला आणि पार्लेवाडी टीम कॅप्टन तयार राहायचं आहे आपल्याला. चला विनंती आहे श्री मावळ्यादेवी क्रिकेट क्लब चांबारगणी बुद्रुक आणि त्याचबरोबरने श्री काळकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी
तयार बॉलिंग मार्क वरती फुटवर्कचा वापर नव्हता आणि अँगल बदलून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र आलाय डॉट बॉल. अजूनही ओव्हरची समाप्ती या ठिकाणी झाली. टार्गेट सेट झाले या मॅच मध्ये. एकूण धावा झाल्या 53. 54 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं राहिलं गेलंय. चला दोन्ही टीम कॅप्टन चांभारगडी बुद्रुक आणि पार्लेवाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. शेवटचा कॉल तुम्हाला दोन्ही टीम आणि खालीच प्रेझेंटेशन मध्ये थांबायचं आपल्याला. आणि टॉस करण्यासाठी विनंती करतो आम्ही. सचिनजी कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या सामन्यात नितेश भोईर जिथे कुठे असेल कृपया आम्हाला जॉईन करा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय सचिनजी कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय सचिन कदम यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. पार्लेवाडी आणि चांभारगणी बुद्रुक. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. सो चांभारगणी टीमने टॉस जिंकले. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? शतरक्षण करू आम्ही. पहिला सामना जिंकला. अतिशय मोठ्या मार्जिनने करतो सामना तुम्हाला जिंकण्याचा एक मित्र म्हणेन अनुभव आला. कारण कमी ओव्हर्समध्ये धावा तुम्ही चेस केल्या होत्या आणि सामना पहिला जिंकल्यानंतर आता एक पार्लेवाडी टीमसोबत चांगल्या टीमसोबत तुमचा सामना होतोय. काय रणनीती असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय, किती धावांपर्यंत या टीमला रोखण्याचा प्रयत्न कारण की हा देखील सामना 4 ओव्हरचा असेल. हो नक्कीच. समोरची टीम देखील चांगली टीम आहे आणि 2 आता प्राईज त्यांनी कंटिन्यू मारले आहेत आणि जास्तीत जास्त कमी धावांमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. काय म्हणाल स्पर्धेविषयी? कारण एकंदरीत एक मोठी स्पर्धा आहे आणि DKM चषक म्हटलं की दरवर्षी काहीतरी नवनवीन आपल्याला पाहायला मिळतं. अमित गाडगे असलं, आशिष गाडगे आणि त्यांची संपूर्ण टीम, विनायक वगैरे, धनंजय, हे सातत्याने काहीतरी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला नवनवीन देण्याचा प्रयत्न करतात. इथे देखील एक नवं पण पाहायला मिळालं. 5 बॉलचं षटक आणि एक त्यामध्ये तिसरा बॉल जो आहे तो सुपर बॉल. काय काय म्हणाल या इन्व्हेन्शनविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे आणि नवीन काहीतरी करतो तेव्हाच क्रिकेटमध्ये काहीतरी सर्वांना एन्जॉयमेंट भेटते. आणि स्पर्धा दरवेळेस आम्ही DKM चषक असले तर सगळे आवर्जून आमचे मुलं पण बोलतात की DKMला कन्फर्म एंट्री करायची, कारण का हा प्रत्येक वेळेला आम्ही एंट्री टाकले प्राईजमध्ये गेलेलो आहे. तर त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. पार्लेवाडी टीमचे कॅप्टन सुद्धा आपल्या समवेत आहेत. थँक्यू व्हेरी मच. बॅटिंग करायची पहिल्यांदा. काय वाटतं किती धावा तुमच्यासाठी ॲज अ टार्गेट म्हणून सेफ असतील? सेकंड इनिंगला ज्यावेळेस तुम्ही उतराल त्यावेळेस धावा तुम्हाला सेफ वाटतील, अशा किती धावा तुम्ही या मैदानावरती उभ्या करू शकाल? धावांचं तर टार्गेट आमचा अबाव 50 असेल, कारण की 50 हा इथे पण 50 चेसिंग नॉर्मल आहे, पण अबाव 50 असेल. स्पर्धेविषयी काय सांगाल? कारण 2 प्राईज सध्या सीझनला तुमच्या नावावरती आहेत. पहिल्या 2 स्पर्धा झाल्या. बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही गेलेला आहात ऑलरेडी आणि हे तिसरी स्पर्धा या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची आपण खेळताय, त्याबद्दल काय सांगाल? आणि खरं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने बरंच काही आता अपग्रेड केले या स्पर्धेमध्ये. देखील आता आम्ही नवीनच पाहतोय की कार्ड सिस्टीम प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मात्र दिली गेली. त्याविषयी काय सांगाल?
कार्डविषयी बोलायचं झालं तर फर्स्ट टाईम ग्रामीण क्रिकेट क्षेत्रामध्ये पहिल्यांदा कार्डची योजना सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने आणली आणि ह्याच्यावरती खूप मेहनत कमिटीने घेतलेली आहे. आणि ह्या कार्ड सिस्टममुळे आपल्याला थोडंसं प्लेअरची आयडेंटिफिकेशन, प्लेयर दुसरे प्लेयर इकडे ह्या टीममधनं खेळायचे किंवा बाहेरचा प्लेयर खेळायचा, ह्या गोष्टीवरती पूर्ण बंधन आलेलं आहे. आणि आय थिंक सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशननी हे पहिलं पाऊल उचलून मला वाटतं की रायगड जिल्ह्यामध्ये तर आपलं फर्स्ट, माझ्या मते महाराष्ट्रामध्ये असेल पण वेल की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये तरी फर्स्ट अशी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असेल की तिने कार्ड पंचिंग ही आणलेली आहे. आणि डीकेएम स्पर्धेबद्दल बोलाल तर डीकेएम स्पर्धा ही हमेशा छान असते. आम्ही 3 वर्ष खेळतोय पण आम्ही फर्स्ट टाईम डीकेएममध्ये खेळतोय. आणि डीकेएम स्पर्धा काय असते हे बुकिंगच्या वेळी समजलं होतं की 24 टीम असताना 42 टीम बुक झाल्या होत्या. ज्या 42 मध्ये काही संघांना स्थान नाही भेटलं त्यांचे तर डीकेएमनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे, कमिटीने व्यक्त केलेली आहे. खूप छान स्पर्धा असते. वेल, थँक्यू व्हेरी मच. अतिशय एकाच साऊंडमध्ये पूर्ण त्यांनी या स्पर्धेचं गणित मांडलं आणि सर्व क्लिअर केलं. कुठेही जाऊ नका मित्रांनो, सामना सध्या सुरू आहे. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळेल. 54 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं करण्यात आलं आणि या 54 धावा कशा रीतीने पार केल्या जातील हे कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा आपण ऐकूया. थँक्यू. ओव्हर झाली. या बॉलचं देखील गणित आम्ही तुम्हाला समजावतोय. 2 धावा धावले, त्याचे 4 रन मिळतील. विकेट गेली त्यामुळे 3 धावा मायनस 1च धाव मिळेल. साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही कुठल्याही बाबतीत कन्फ्युज होऊ नका. आम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. शिवम आलाय, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, एक चांगला ट्राय त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑन मध्ये पकडला गेला. झेल आणि संपलाय तो बॅट्समन शिवमचा खेळ. धक्का या ठिकाणी मात्र दिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग आपल्या टीमसाठी करत असताना 3 विकेट अविनाशने मिळवून दिलेत. एकच धाव आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर टाकली तर फक्त एक धाव धावफलकावरती आहे. टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी एक आकडा टाक फक्त टार्गेटचा, बस. ते बाकी काही नको लिहू तरी चालेल, फक्त एवढंच लिहा. 54 लिहिलंच ना म्हणजे समजून. 54 धावांचं लक्ष आहे, त्यातील फक्त पहिल्याच ओव्हरमध्ये एकच धाव आली आहे. इथे डिफेन्सिव्ह भूमिका साकारली जाते. पॉइंट मध्ये बॉल आहे आणि एक सिंगल धाव मात्र इथून मिळतीये. सिंगल सोबत टीमची धावसंख्या चालली आहे 2 वरती. 2 ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, 2 धावा आल्यात, 3 विकेट गमावलेत. बॅटिंग करताना टीम सडवलीने आई जन्नी माता चरई टीमच्या विरुद्ध खेळत असताना सामना क्रमांक 3 सध्या सुरू आहे. स्पर्धेचा विचार पाहता बरोबर 9:42 या स्पर्धेचा पहिला बॉल डिलिव्हर झालाय आणि आता वाजले ठीक 11:30 आणि सामना क्रमांक 3 सध्या सुरू आहे. 10 सामने आपल्याला खेळायचे आहेत आणि असंच जर चालू राहिलं, सामने जर लवकर संपले, 11 सामने आज आहेत.
बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये वैभव आलाय. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला मिड ऑनला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. रनआउटला चान्स बनलाय. पाहूया काय घडलंय. पंच सांगतायत शशी मेहर सर इट इज नॉट आउट. बारीक लक्ष असते या दोन्ही बंधूंचं मैदानावरती ज्यावेळेस मात्र अंपायरिंगसाठी येतात. गेली अनेक वर्ष कुशल क्रिकेट क्लब सारसोळेसाठी त्यांनी आपल्या जीवनाची मात्र दिली आणि जवळजवळ 28 ते 30 वर्षीय क्रिकेट खेळासोबत ते प्रामाणिकपणे राहिलेत. आजही खेळतात 40+ क्रिकेट. त्या व्यतिरिक्त एक व्यावसायिक पंचाची भूमिका त्यांची नेहमी राहते या गावामध्ये. जेव्हा जेव्हा या मैदानावरती सामने असतात त्यावेळेस त्यांची भूमिका महत्त्वाची राहते. ऑन साईडला खेळलेत बॉल. एक टप्प्यावरती अंदाज चुकला फिल्डरचा आणि बॉल मात्र त्याला ओलांडून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 7 ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 7 for 3. सुपर बॉलचा या ठिकाणी मात्र इशारा येतोय पंचांकडून. शशी मेहर सर आम्हाला कळवत आहेत हा सुपर बॉल आहे. फुटवर्कचा वापर चांगला केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आलाय विशाल बॉलच्या खाली आणि त्याच्याकडून मात्र कॅच झाली. ड्रॉप. धावा मिळतील 2. 2+2 4 धावा मिळाल्या. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालले. 11 वरती 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आहे. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. यावेळेस देखील त्याच झोनमध्ये खेळला फटका. आता विशालकडून चूक होणार नाहीये. 4थ्या बॉलवरती मिळाली सफलता फायनली. ज्याची मात्र प्रतीक्षा होती तो आता फलंदाज मात्र झाला बाद. गौरव इथून मात्र मैदानाचा ताबा सोडेल. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. अपेक्षा होत्या परंतु तो झाला बाद. आता अक्षय आला मैदानाच्या आतमध्ये. कदम करे अक्षय जाधव. इथे देखील ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल सोडून दिला आणि इथे वाईड बॉल मिळतोय. अतिरिक्त धाव आली टीमच्या खात्यामध्ये. ही धाव जोडली जाते. टीमची टोटल झाली आता सिंगल सोबत वाईड सोबत 12 रन. 12 धावा आतापर्यंत आल्या स्कोरबोर्ड वरती. ओव्हर द विकेट. इथे देखील 5 संधी मिळाली आहे परंतु लेग बिफोरची अपील करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस दाखवलेला नाहीये. कारण फिल्डिंग करणारा टीम अर्थातच गावदेवी जन्नीमाता चरईला देखील माहीत आहे अपील करून फायदा नाही. कारण LBW या स्पर्धेमध्ये आऊट दिला जाणार नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी फक्त हे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्पर्धा कशी पूर्ण करता येईल याकडे मॅक्झिमम लक्ष राहते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये पहिल्या धावा बनवल्या गेल्यात फक्त 13. 54 धावांचं लक्ष. त्यातील आता 13 बनल्यात म्हणजे अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 41 रनची आवश्यकता आहे. 41. 12 बॉल 41 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे पाहावं लागेल. यानंतर होणारा सामना आता आपण विजेत्यांमध्ये खेळवणार आहोत. श्री मावळ्यादेवी क्रिकेट क्लब चांभारगाडी बुद्रुक आणि कालकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी. या सामन्यानंतर आजच्या दिवसातील 5वा सामना जो होणार आहे
कांगोरी गड युवा 11 सडेकोंड आणि जय हनुमान क्रिकेट संघ ओंबळी दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्यांचे सर्व प्लेयर्स कृपया आपापले ID कार्ड्स घेऊन स्टेजवरती या. सर्व प्लेयर्स वैयक्तिकरित्या येणं स्टेजवरती बंधनकारक आहे, या गोष्टीची आपण नोंद ठेवावी. बॉल तयार आहे, बॉलिंग मार्क वरती, ओव्हर द विकेट. बॅटची एज मागे चाललाय, बॉल फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, कोणतीही चूक नाही. सिंगल एक धाव आली आहे. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. 41 धावांची आवश्यकता आहे तुम्हाला 12 बॉलमध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सिंगल डबलवरती फोकस करताय तर तुम्हाला मात्र अडचणींना सामोरं जावं लागेल. सुपर बॉलचा या ठिकाणी मात्र वापर होईल. तिसरा बॉल असणार आहे सुपर बॉल. धावा किती येतील, मायनस होतील की प्लस होतील हे मात्र पाहायचं आहे. ओव्हर द विकेट, चांगला बॉल ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटकडे बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी मात्र पोहोचतात. एक रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न, रन आउट होण्याची संभावना होती परंतु नाही, त्या ठिकाणी मात्र थांबवणं उचित समजलंय कारण 2 तर धावलेत, त्यामुळे 4 धावा घेऊन रन आउटला -3 जाण्यापेक्षा 4 धावाचा बोनस मात्र घ्यावा. टीमची टोटल मात्र 4 ने पुढे चालली. धावसंख्या झाली ती 18. इथे देखील पहा, जोरदार बॉल मारण्याचा प्रयत्न केला गेला तर बॉल बॅटचा संपर्क नाहीये. येणारे उर्वरित 6 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे देखील पहा, बॅट लिफ्ट थोडीशी वरती होती, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, बॉल सिंगल आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती मात्र थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळते. धावा 19 झाल्यात. आता उर्वरित सिंगल आली. टीमची टोटल झाली 19 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही एक शेवटचं षटक येणं बाकी आहे. 5 बॉल आता या ओव्हरचे संपले म्हणजे ओव्हर संपली. उर्वरित 5 म्हणजे 1 ओव्हरमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या 35 प्रत्येक बॉलवरती जरी षटकार आला तरी देखील काम बनणार नाहीये, परंतु जर सुपर बॉलवरती षटकार आला तर काम बनेल कारण तिथे तुम्हाला ते एका षटकाराचा बोनस मिळणार आहे. त्यामुळे लक्ष लागले या मॅचमध्ये. पहिलाच बॉल सोडून दिला, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लेफ्ट फ्रॉम द बॅटर, सिंगल धाव मिळते. 20 झाल्यात, 34 करायच्या आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला, लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत. विशाल कडून कॅच ड्रॉप. रन इथे मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या बरोबरीने टीमची टोटल 20 वरती थांबली आहे मोठ्या फरकाने. हा मात्र सामना गमावण्याची मात्र तयारी झाली सडवली टीमकडून कारण जेवढे एफर्ट्स हवे होते तेवढे एफर्ट्स पाहायला मिळालेले नाहीयेत बॅटिंगमध्ये. समोर ड्राईव्ह केला, गुड शॉट यार, बरोबर पकडला गेला लॉंग ऑफ मध्ये. एक चांगल्या दर्जाचा झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेलाय वैभव कडून. बॅट्समन होते बाद. दुसऱ्या बॉलवरती हा सुपर बॉल इथे मात्र असेल.
बॉलर तयार. थर्ड बॉल, सुपर बॉलची तयारी या ठिकाणी मात्र होतीये. इथे देखील पहा बीट झाले, डॉट बॉल आलाय, त्यामुळे -2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे 18 धावा आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. पाहावं लागेल. बळीराम आहेत बॉलिंग मार्क वरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत. उर्वरित 2 बॉलमध्ये भरपूर धावा पूर्ण करायच्या आहेत. इथे देखील पहा फुटवर्कचा योग्य तो वापर नाही, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. 18 वरती ही गाडी मात्र आता अडखळली आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आता किती धावा येतील याकडे मात्र पाहूया लक्ष. आणखीन एक चांगला बॉल आणि सामना मात्र जिंकलाय. या स्पर्धेतील पहिला अर्थातच आई गावदेवी जंडी माता चरई या टीमने, आणि एकही धाव न खर्च करता मेडन विकेट ओव्हर हाताळली जाते ती बळीराम यांच्या माध्यमातून. कडक बॉलिंग.